रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे आदिवासी वाड्यापाड्यांना भीषण पाणी टंचाईची झळ जाणवत आहे। पाण्याचा स्रोत अपुरा पडत असल्याने महिला वर्गाची दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे। रोह्यातील कुंडलिका नदीलगतची 26 गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत। यासाठी महिला आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी प्रशासनाला जाब विचारत आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, याला जबाबदार कोण? कोट्यवधींचा निधी येतो आणि जातो कुठे? प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते। आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार, भविष्यात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिलाय। रोहा एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्याने कुंडलिका नदी दूषित झाली असल्यामुळे एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने 26 गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती। मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली 14 वर्षे 26 गावे पाण्यापासून वंचित आहेत। मात्र आता पाणी मिळाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका या गावातील महिलांनी घेतली आहे। आमची भूमिका अशी आहे की सुरुवातीचं गाव हे आमचं खारापटी आहे, तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी करोडो रुपये खर्च करून ही योजना अंमलात आणलेली आहे, तीही पूर्ण नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत। त्यामुळे शासनाने एमआयडीसीनी आणि एमजीपी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे। आजच्या सुरुवात केली तरी आम्ही त्यांना सपोर्ट करतो, पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेलो आहोत। त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी। आतापर्यंत बरेच या विषयावरती ठरलेले होते, पण आज नेमकी काय भूमिका घेणार? आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे, जे खारापटी पासून ते धोंडकार पर्यंत म्हणजे 26 गावं त्याच्यामध्ये येत आहेत, ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे। ह्या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत। जर ही तुमची आज इथे भेटले नेमकी मान्य नाही तर पुढचं तुमचं नियोजन कसं असेल? आमचं नियोजन हेच, आता आमरण उपोषणच आम्ही इथे बसणार, हेच आमचं नियोजन आहे। हा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत। वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता 26 गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार। आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली, पत्र दिली, स्वतः जाऊन भेटलो, पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। एकदा झालं, दोनदा झालं, आम्ही जवळजवळ 4 महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय। बरं, त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का? असंही नाही। आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना 250 ते 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। मग हे पैसे कोणाचे आहेत? हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना। आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय। मग या टॅक्स मागे जर पैसे वापरले जात आहेत, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल, गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल, तर आम्ही न्याय मागू नये का? आणि मागायचं तर कोणाकडे? किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत। प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही? प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याने याच्याकडे बोट दाखवायचं। एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा, एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा, एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही। बरं, तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाक्यातलं हे काम नाही, आमच्याकडे हे नाहीयेत। मग नक्की जायचं कोणाकडे? एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी। आणि आता आमचं शेवटचं एक आहे की आमच्या 26 गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे। त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे। सकाळपासून आपण इथे बसलेले आहात आणि आपल्या आतापर्यंत कोणते अधिकारी आपल्याला भेटायला आले का? हो, नायब तहसीलदार येऊन गेले, एमजीपीचे साहेब होते, एमआयडीसीचे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या। बघू आता, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतोय। आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।